एक मिनिट हां. हा हां हॅलो सर बोला. हां नमस्कार. बरं नमस्कार. हां लग्नाचं कोण आहे तुमचं? लग्नाचा माझा भाऊ आहे. भाऊ आहे हां. आणि कुठल्या हो. समाजात तुम्ही? आमचं 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा. आणि कुठे राहता? मराठा. आता आम्ही इथे वेंगुर्लामध्ये आरवली वेंगुर्लामध्ये आरवली. आरवली हां. आरवली ठीक सिंधुदुर्ग. ठीक आहे. आणि तो भाऊ किती मधला आहे? 1900 किती मधला आहे? 13-10-80 मधला आहे. 80 मधला आहे. शिक्षण वगैरे? शिक्षण त्याचं BA झालंय. हां. गोव्यामध्ये कामाला आहे. गोव्यामध्ये नोकरी करतो. आणि पगार किती आहे? नोकरी करतो. पगार त्याला 42,000 पेमेंट आहे, पगार आहे महिना? महिना. बरं ठीक आहे ठीक आहे. चालेल. आणि हा जो नंबर आहे तो तुमचा आहे ना भाऊ तुम्ही? हो माझा नंबर आहे भाऊचा. नंबर जरा सांगा. 96-37-93-20. बरं 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 हां. मी नवरा मुलाचा संपर्क असं लिहिलं आहे तिथे. हां चालेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालेल. बरं. चालेल. हे बघा मित्रांनो, हे लक्ष द्या. तुमची जर बहीण असेल लग्नाची किंवा जर कोण मुलगी ऐकत असेल किंवा पाहत असेल आम्हाला, तर आम्ही जी स्थळं लोड करतो ती स्थळं खात्रीशीर असतात. आणि सगळ्या व्हिडिओवरती माझा स्वतःचा फोटो असतो. माझा चेहरा लक्षात ठेवा. जेवढे मी व्हिडिओ टाकतो आहे ते माझ्या चेहऱ्याने मी सांगतो आहे की हे माझे व्हिडिओ आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी फ्रॉड वगैरे व्हिडिओ टाकले जातात. तर मी कुठलाही फेक व्हिडिओ मी टाकत नाही. एकसुद्धा व्हिडिओ फेक नाही आहे माझ्या चॅनलवर. जर असेल तर तुम्ही संशय व्यक्त करू शकता. हा जो मुलगा आहे हा मुलगा वेल सेटल आहे. सिंधुदुर्गात जर कुठली मुलगी बघत असेल तर तुम्हाला हे चांगलं स्थळ आहे एकदम. आणि हा जो मुलगा आहे तो गोव्यामध्ये काम करतो आहे. 42,000 पगार आहे. म्हटल्यानंतर वेल सेटल आहे. मुलाला भाऊ पण आहे. आणि साहेब तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी म्हणजे आई आहे, मी एक आहे आणि माझी बहीण आहे लग्नात. बहीण लग्न झालं? हो. बहिणीचं लग्न झालं आहे? हो. बरं. आता 2 भाऊ आमचं. तुमचं लग्न झालं? नाही मी बाहेर टाकलं होतं तुमच्याकडे. होय काय? हां बरं. आणि हे वडील वारले आमचे. केव्हा? झालं तर 3 वर्ष आली. 3 वर्ष आली. हां. तुम्ही ऐकत आहात एवढं मला माहिती आहे. तरीसुद्धा तुम्हाला सांगतो, ही जी भावंडं आहेत 3 भावंडं, एक बहीण तिचं लग्न झालं आहे. आता हे 2 भाऊ आहेत लग्नाचे, दोघंही लग्नाचे आहेत. आई असते सोबत, मुलाला वडील नाही आहेत. आता असं तुमचं जे घर आहे ते कशा पद्धतीचं आहे? आमचं कौलारू घर आहे. कौलारू. आणि आरवलीमध्ये आहे ते? आरवलीला विठोबा मंदिर आहे ना तिथे समोर. हो. बरं. आणि ही जी मुलगी आहे ती कुठली मुलगी पाहिजे तुम्हाला? सिंधुदुर्गातली पाहिजे की गोव्यातली? तसं असं चालतं सर. सिंधुदुर्गातली पण चालेल, रत्नागिरी पण चालू शकते. तुम्हाला कुठले आपल्या इकडे जवळचे मिळाले तरी चांगलं आहे. लांबचे नाही मिळाले तर तसं गेलं गोव्याचे पण चालते. बरं 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 ठीक आहे. आणि हे तिचं शिक्षण किती असावं? कारण हा BA झालेला आहे. त्यामुळे मिळाली ग्रॅज्युएट ठीक आहे. नाहीतर मग काय तेवढे लेवल 12वी पर्यंत मिळाले मग चालेल. ठीक आहे. बरं. आणि ठीक आहे चालेल. तुम्ही 1900 किती मधले आहात? मी 76 मधले आहे. 76. म्हणजे तुमचं बायोडा नंतर दुसरा बनवूया आपण. ठीक आहे. मी टाकलेलं आहे बघा ते. होय काय? मी बघतो नंतर. चेक करा. बरं. हां ठीक आहे चालेल. आणि ओके. मुलीकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला तसं काय सर्वसाधारण म्हणजे मध्यमवर्गीय गरीबाची पण चालू शकते. नाही तर मग घटस्फोट वगैरे जरी असेल तरी चालू शकते. या मुलाचं बोलताय ना, भाऊचं? हो मी भाऊ. हां नाही म्हणजे जो 80 मधला आहे मुलगा त्याला सेकंड मॅरेज पण चालते? नाही मिळत मग सेकंड मॅरेज पण नाममात्र. ठीक आहे. नाही. आणि आता हे बघा हे जनरल झालं या गोष्टी. असं काही नाही. लव्ह मॅटर्स प्रत्येकाचे असतात. काही इश्यू नाही. आणि असं काय आपण आपले विचार जर चांगले असतील तर काही करायला हरकत नाही. फक्त चांगले असतील करू शकतात. बरोबर. फक्त पुढे धोका होता का म्हणे एवढं बघितलं पाहिजे. आता एवढ्या गोष्टी पुढे काय होऊ शकते कोण सांगू शकत नाही. मुलीनं हे लक्षात घ्या. हे बघा त्यांनी स्वतःच्या तोंडून सांगितलं आहे. मी तुम्हाला हे सांगणारच होतं पण तुम्ही ऐकलात, त्यांच्या तोंडून ऐकलात. कसं आहे त्यांना म्हणजे जर तुमचं पूर्वी काय लव्ह मॅटर असेल किंवा घटस्फोट झाला असेल किंवा काहीतरी असा प्रसंग आला असेल तर
त्यांना चालू शकेल, असं काही इश्यू नाही. कारण आजकाल सगळ्यांचं जनरल ह्या गोष्टी असतात. परंतु तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो आहे, की दोघांनाही सांगतो, तुम्हाला पण सर सांगतो, की एकमेकांची चौकशी करा. कारण काय, कारण पहिलं जे काय आहे ते नंतर तसंच राहता कामा नये. जर काय ते संपुष्टात आलं असेल तर ठीक आहे. कारण नंतर मग लग्न करायचं आणि मग पुन्हा पहिलं जे आहे ते आकर्षित व्हायचं पुन्हा, हे प्रकार होता कामा नये. कारण कसं आपल्याला लाईफ पूर्ण पुढचं फ्युचर बघितलं पाहिजे. पुढे काय करायचं आहे आपल्याला, कुठल्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे हे बघितलं पाहिजे. सुरुवातीला आपण आकर्षणाने एकत्र आलो आहे, पण पुढे तसं काय होतं का नाही. पुढे आपल्याला सबक मिळते की बाबा हां, हे चुकीचं पाऊल होतं किंवा आपण चुकीचं करत होतो हे आपल्याला कळलेलं असतं. मग त्यावेळी पुढच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित असाव्यात इतकंच मला वाटतं. आणि या विषयावरती तुम्ही चर्चा करायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बैठकीला बसणार त्यावेळी या विषयावरती नवरा आणि जी होणारी वधू त्यांनी एकत्र कुठेतरी एका साईडला बसायचं, या विषयावर चर्चा करायची. पुढे भविष्यात काय काय घडवायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कुठला प्लॅन आखायचा आहे, काय करायचं आहे, हे सगळं व्यवस्थित चर्चा केलात तर खूप प्रश्न सुटू शकतात. नाहीतर तुम्ही पुन्हा मग ते चुकीचं, मग पुन्हा ते ब्रेकअप वगैरे ते उपयोगाचं नाही. त्याला ब्रेकअप म्हणतात. हां निर्णय घेताना पहिलं बरोबर घेतले पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मी अगोदरच बोलतो या गोष्टी प्रत्येकाला सांगत असतो. आणि याच कारणामुळे मी लग्न जमवायचं बंद केलं. भरपूर घडतात. माझ्याकडे घटना घडली नाही आहे पण घडू शकते. म्हणून मी बंद केलं लग्न जमवणं. म्हणून मी स्थळ डायरेक्ट टाकत असतो. ज्यांना पटतात ते लोक डायरेक्ट कॉल करतात, एकमेकांना कॉल करून ते स्वतःचं लग्न जमवू शकतात. असं हा प्रकार मी करतो आहे. आणि हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण प्रत्येकाची पसंती असते. आपण दामून दुपटून लग्न होत नाही ते. नाही बरोबर, पसंतीवर असतं. हां म्हणून मी कसं एकमेकांचे निर्णय असतात ते सगळं असतात. म्हणून मी ह्या सिस्टीममध्ये लग्न करतो आहे आता. आणि बऱ्याच लोकांना आवडलेलं आहे माझं काम आणि बरेच कमेंट पण आहेत. बरोबर, खरंच चांगलं काम करताय. हे केलं ते योग्य केलं तुम्ही. नंतर मिळाल्यासाठी आम्ही तर खूप गेलो पण तसं तेवढं हे होत नाही, बघितलं नाही. आणि उलट खर्च होतो भयंकर, त्याला प्रचंड खर्च होतो. आणि लोक येतात जातात, भरपूर येतात लोक, पण तसं काय होतच नाही. बरोबर. भरपूर मेळावे झाले पण काय नाही. हो. मुलीनं एक लक्षात घ्या, हे बघा आता हा मुलगा 1980 मधला आहे. आता हा जो भाऊ बोलतोय तो सुद्धा 1976 म्हटल्यानंतर कसं एज आहे. मग त्यानुसार मुली असणार एवढं तर नक्की. मग एक विचार करा, तुमचा तर वय झालं आहे. तुम्ही जे काही पूर्वी केलात तो तुमचा विषय आहे, तो वैयक्तिक विषय तुमचा. पण फक्त एवढंच की आत्ता एक विचार करा, एक सुवर्णसंधी आपल्याला जर भेटते लाईफ पूर्ण बनवायची, लाईफ जर बनवायची पूर्ण संधी जर भेटते आपल्याला व्यवस्थित पुन्हा, तर विचार करा की ही संधी गमावू नका. कारण हा सगळा प्रॉब्लेम कोणाला होतो तर मुलीला होतो, मुलांना होत नाही. हे पुन्हा मुलीनं लक्षात घ्या. कारण कसं तुमची एक लाईफ म्हणजे ठराविक वेळ असते. त्याच्यानंतर तुम्हाला मग खूप इतर समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यामुळे घरात झगडे पण होतात किंवा काही गोष्टी होतात, चिडचिड होते, या गोष्टी होत असतात. तर त्याच्यामुळे कुठेतरी ॲडजस्ट करायला शिका. कारण हे बघा, प्रत्येकाला राजा मिळतो असं नाही, सगळे स्वप्न प्रत्येकाची पूर्ण होतात असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना सांभाळून जर घेतलात तर खूप विश्व तयार करू शकतात. आणि जर सांभाळून नाही घेतलात तर होत्याचं नव्हतं करू शकतात. हे लक्षात घ्या. पैसाच सगळं काय सारखं नसतं. आपण जर मेहनत केली तर एखादा अतिशय म्हणजे ज्याचं जो जमिनीवर जपणार आहे तिथे पण महाल बनवू शकतो आपण. आणि जर वाईट करायचं ठरवलं तर एखादा महालवाला म्हणजे टॉप लेवलचा महालवाला तो सुद्धा रस्त्यावर येऊ शकतो. त्याच्यामुळे कसं एवढाच विचार करा की आपण दोन्ही चाकं व्यवस्थित चालली पाहिजेत. आणि दोघांनी व्यवस्थित संसार जर करण्याची इच्छा असेल तरच. हे बघा, मी कुठे बांधलं आहे का तुम्हाला नाही, मी कुठलाही मध्यस्थपणा करत नाही आहे. मी चढवून सांगत नाही की बाबा हा मुलगा अमुक करोडपती आहे, हा मुलगा सोनं नाणं बऱ्यापैकी आहे. जे आहे ते मी समोर मांडतोय. त्याच्यामुळे कसं आहे, असं नाही की बाबा ज्या मुलीला आवडते त्या मुलीने नक्कीच विचार करायला हरकत नाही. आणि या मुलाला डायरेक्ट नंबर दिलेला आहे खालती, त्या नंबरवरती कॉल करायचा आहे. आणि हा जो मुलगा भाऊ बोलतोय, हा भाऊ या मुलाचा म्हणजे मोठा भाऊ आहे, 76 मधला आहे. तर या मुलासाठी जर कोण आजूबाजूला तुमच्या असेल तरी सुचवू शकता तुम्ही. या व्हिडिओतून सांगतोय मी, स्पेशल व्हिडिओ दुसरा बनवतोय पण तरीसुद्धा या व्हिडिओतून मी सांगत आहे.
जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला या भावंडांचं लग्न जुळवायचं आहे लवकरात लवकर. धन्यवाद. बरोबर.